नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 1 मधील निवडणूक प्रचाराला मोठे बळ मिळाले असून कपाट या निवडणूक चिन्हावर उमेदवारी करणारे अमित दीपकराव घुगे यांच्या आज भव्य स्वरूपात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विशेष म्हणजे या रॅलीमध्ये तरुण व महिलांनी स्वतःहून मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या मुद्द्यांमुळे तरुणाई व महिलांचा घुगे यांच्या बाबत वाढता विश्वास दिसून आला। याच भव्य रॅली दरम्यान अपक्ष उमेदवार डॉक्टर सचिन देवरे यांनी घुगे यांची भेट घेत सत्कार करत निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या। समोरासमोर निवडणूक लढत असतानाही ही लढत वैयक्तिक टीकेऐवजी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे, असेच चित्र यावेळी दिसून आले। ही निवडणूक सत्तेसाठी नव्हे तर फक्त जनतेसाठी आहे, असा सकारात्मक संदेश या रॅलीतून स्पष्टपणे उमटताना दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट आदित्य झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। निवडणुका चालू झाल्या की उमेदवारांना असे वाटते की आता आपण कामाला लागूया, परंतु अमित घुगेंचं तसं नाही। गेल्या 20 वर्षापासून ते समाजासाठी झटत आहेत। त्यांनी प्रभागातील बऱ्याच महिलांना तसेच नागरिकांना मदत केलेली आहे। मग वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी योजनाचे फॉर्म असू दे किंवा कोरोना काळामध्ये देखील त्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेल्या आहे, लसीकरण केलेले आहे नागरिकांना। तेव्हा इतर लोक घरामध्ये बसलेले असताना अमित भाऊ स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना मदत करत होते। अनेक उमेदवार त्यांच्या विरोधात आहे आणि प्रचंड स्वरूपात प्रभाग 1 मध्ये भव्य रॅली काढलेली, काय करणार? आता जो काही तुम्हाला मॉब दिसतोय ते सगळे जीवाभावाचे आहेत अमित भाऊंचे। इथे कोणतंही आम्ही शक्ती प्रदर्शन करत नाही आहोत, जे आहे ते सगळे आपुलकीचे आणि आपले माणसं आहेत। उमेदवारी करत आहात, काय वाटतं प्रचारादरम्यान आपल्याला कोणत्या समस्या प्रामुख्याने आहेत? समस्या तर बऱ्याच आहेत। गेल्या 20-25 वर्ष या भागामध्ये जो पाण्याचा, रस्त्याचा प्रश्न आहे तो आजही कायम आहे, परंतु ही निवडणूक मी जनभावनेचा, लोकभावनेचा अनादर झाल्यामुळे ही निवडणूक मी लढतोय। या भागातला नागरी प्रश्न सोडवण्याबरोबर सर्व मतदारांची, जनतेची ही इच्छा होती की अमित घुगे यांनी भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी करावी। गेले 20 वर्ष या पक्षासाठी, हा पक्ष वाढवण्यासाठी मी काम केलेलं होतं। प्रत्येक निवडणुकीमध्ये मी झोकून देऊन या पक्षाच्या विजयासाठी मेहनत घेतलेली होती। असं असताना हा प्रभाग भौगोलिक दृष्ट्या नाशिक शहरातला सर्वात मोठा प्रभाग असल्यामुळं या प्रभागाचे नेतृत्व हे युवा शक्तीकडे असलं पाहिजे, त्यामुळं जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। आपण बघत असाल माझ्याकडे जे लोक आहेत हे स्वतः मतदार आहेत, त्यांनी स्वतः ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि येत्या 16 तारखेला मी विजय घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढा मी विश्वास व्यक्त करतो। स्थानिक मतदारांना माझी एवढीच विनंती आहे, हा प्रभाग भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे, या प्रभागाचा विकास भरून काढण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे आपण युवा नेतृत्व, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी। मी 5 वर्ष तुमचा विश्वास जपेल, तुमच्या सेवेमध्ये राहील। तुमची एक मताची आजची गुंतवणूक मी 5 वर्ष परतावा देत राहील, एवढी मी नम्र विनंती करतो। आपण अपक्ष म्हणून राहिलेले आहात, त्यामध्ये आपल्यासोबत अनेक तरुण पिढी, महिला वर्गाने सहभाग घेतला आहे। आज प्रचंड स्वरूपात आपली भव्य रॅली काय सांगणार आहे? मी गेल्या 20 वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतो। ही निवडणूक जन आग्रहास्तव मी लढलेली आहे। मला उमेदवारी नाकारल्यानंतर माय माऊलींचे डोळ्यातले अश्रू अनावर झाले होते। त्या अश्रू वाया जाऊ नये, त्या भावनेची कदर करण्यासाठी मी ही निवडणूक लढतोय आणि मी विजयाकडे वाटचाल करतोय। मला विश्वास आहे की या भागातली जनता, मी गेले 20 वर्ष जे सामाजिक काम केले, जी लोकसेवा केलेली, त्याची पावती म्हणून एकमत निष्ठेसाठी
एकमत सत्यासाठी, एकमत न्यायासाठी आणि एकमत लोकसेवेसाठी देतील हा मला मनापासून विश्वास आहे. एकमतील आपण मतदार आहात, काय सांगता? निवडणुका आल्या तेव्हाच इतर प्रचार सुरू होतो, पण आम्ही भाऊंचं तसं नाहीये. ते 20 वर्षापासून एकनिष्ठ आणि गोर गरीब श्रीमंत गरीब असं त्यांच्याजवळ काहीच भेदभाव नाहीये. ते कोविडमध्ये सुद्धा त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. स्वतःच्या खिशातून त्यांनी म्हणजे काही स्वार्थ न करता स्वतःच्या खिशातून त्यांनी किराणा भरून दिला, दवाखाने उपलब्ध करून दिले, ऍडमिट केले. काहीच म्हणजे पद नव्हतं, काही नव्हतं, पण ते 20 वर्षापासून झटत आहे. बस एवढं.